Audio Jungle. Audio Jungle. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या सर्व कवींचे सर्वप्रथम मी स्वागत करते आणि तसेच पुढील कवी अशोक टाकळे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. अशोक टाकळेच्या संदर्भामध्ये आपण हमेशाच म्हणत असतो. अशोक टाकळे ही अशी एक शख्सियत आहे की यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन कवी संमेलनामध्ये दाखल होऊन त्यांनी त्यांची कविता सादर केल्या आहे आणि कविता सादर करत करत त्यांनी गीतही लिहित आहेत आणि लिहितात देखील आणि म्हणून देखील दाखवत आहेत, कविता पण तयार करत आहेत आणि या अशा परिस्थितीमध्ये ते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्यांची ती कलाकृती सादर करून समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांचं योगदान देत आहेत. आज आपण त्यांच्याकडनं आपल्याला काय मिळतं आहे. हॅलो, मी अशोक टाकळे. तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये जे आम्हाला बोलावलं, ज्यामुळे आम्हाला निमंत्रित केलं असे यशवंतजी गायकवाड आणि काही बिराजदार यांना प्रथम मी धन्यवाद देतो. कारण BSM चॅनल म्हणजे बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह हे जे चॅनल आहे हे चॅनल केलं साधं सोपं किंवा असं म्हणजे साधं असं म्हणता येणार नाही. ते संपूर्ण भारतातून इथे कवी येतात आणि आपली कविता इथे सादर करतात, त्यांना इथं वाव मिळतो. अशाच आमच्या चॅनलचे जे मुख्य कवी आहेत ते जे देवेंद्रजी गावंडे, मागच्याच रविवारी त्यांना सोजाई आदिवासी महिला फाउंडेशन तर्फे कला समाज गौरव पुरस्कार त्यांना मिळाला आणि त्यांना असे अनेक पुरस्कार इथे प्रदान करण्यात आलेले आहे वेगवेगळ्या संस्थेमार्फत. तर आज ते आमच्या नशिबाने म्हणा तिथं आलेले आहेत या तुझ्या प्रेमापोटीच्या व्यासपीठावर. एक शख्सियत ज्याला आपण म्हणतो की बाबा ते नुसतंच गायक आपलं कवी नाही, कवीवरे नाही, तर ते गायक आहेत, ते साहित्यिक आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्या करतात. आणि त्यांचा आज वाढदिवस आम्ही या तुझ्या प्रेमापोटीच्या व्यासपीठावर करत आहोत. त्यांच्यासाठी म्हणून लिहिलेली मी एक कविता तुमच्यापुढे सादर करीत आहोत. क्षण आनंदाचा हा जन्मदिनाचा वर्षाव करूया आपण शुभेच्छांचा. हो, क्षण आनंदाचा प्रगट दिनाचा वर्षाव करू आपण शुभेच्छांचा. हो, क्षण आनंदाचा 25 जून आनंदली सारी, 25 जून आनंदली सारी, घरामध्ये मोठी गोधीरी आली. 25 जून आनंदली सारी, घरामध्ये मोठी गोधीरी आली. बहरून गेला उठासा सारा, बहरून गेला उठासा सारा, प्रकृतीला आले कवी देवेंद्रजी. हो, क्षण आनंदाचा कवीवर तुम्ही अशी जादू केली, सुरांची सुरांशी पुन्हा भेट झाली. कवीवर तुम्ही अशी जादू केली, सुरांची सुरांशी पुन्हा भेट झाली. जीवनात सारी अशी गोडी आली, बोलून गेली सारी रात राणी. हो, क्षण आनंदाचा गीत हे जन्मले जन्मदिनावरती, गीत हे जन्मले जन्मदिनावरती, देवेंद्र तुम्ही सत्कार मूर्ती. गीत जन्मले जन्मदिनावरती, देवेंद्र तुम्ही सत्कार मूर्ती. अशा रम्य काळी
नशा आजली जीवन गेला सारा आज पुन्हा हो क्षण आनंदाचा देवेंद्र तुम्ही लाखात एक देवेंद्र तुम्ही लाखात एक देताय तुम्ही मन जगतास ला 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 देवेंद्र तुम्ही लाखात एक देताय तुम्ही ज्ञान जगतास कविता तुमची असं कोणतीही बेधुंद करते सारी रात जागुनी हो क्षण आनंदाचा हा जन्मदिनाचा वर्षाव करू आपण शुभेच्छांचा हो क्षण आनंदाचा धन्यवाद. वा तसंच देवेंद्र गावंडे सर यांचा वाढदिवस आहे तर त्यानिमित्तानं त्यांना पण मला एक संदेश म्हणून शुभेच्छा म्हणून द्यायच्या आहेत. तर मला त्यांना असं म्हणायचं आहे येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा जीवनात तुमच्या कधी दुःखाचा एक क्षणही नसावा जीवनात तुमच्या कधी दुःखाचा एक क्षणही नसावा मनात तुमच्या जे जे असेल ते ते सर्व तुम्हाला मिळो मनात तुमच्या जे जे असेल ते सर्व तुम्हाला मिळो प्रयत्नांच्या तुमच्या अनेक यश मिळो प्रयत्नांना तुमच्या अनेक यश मिळो अशाच ह्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला अशाच ह्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. वाढदिवसाच्या ज्या शुभेच्छा तर असतीलच पण जेव्हा ते वाढदिवस साजर करत असताना समाजातल्या लोकांना अर्थात युवकांना ते संधी देत आहेत युवकांना संदेश देत असताना ते म्हणतायत की तुम्ही हरून जाऊ नका माणसं बरेच हरून जातात आणि आपलं आयुष्य खराब करतायत म्हणून त्यांच्यावरती कविता असं एक कवी म्हणतो आहे जन्माला आहेस तू जन्माला आला आहेस तू थोडं जगून बघ जन्माला आला आहेस थोडं तू जगून बघ जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून बघ जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून बघ चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस वेड्या चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस दुःखाचे पहाड चढून बघ यशाची चव चाकून बघ अपयश येत निरखून बघ अपयश येतं याला निरखून बघ यालाच म्हणतात जीवन हेच हे संदेश यांच्याकडून आजच्या परिस्थितीमध्ये आहे. तसंच पुढील कवीवर या कविता तळेकर यांना मी विनंती करते त्यांनी आपली कविता सादर करावी. खरंच आज आपण बहुजन सैनिक महाराष्ट्र आयोजित तुझ्या प्रेमापोटी हास्य कवी देवेंद्र गावंडे सर यांचा बर्थडे साजरा करत आहोत. सरांबद्दल बोलायचं म्हटल्यावर खरंच ते आहेत एक हास्याचा देवानंद नेहमीच देतात सगळ्यांना आनंद. वा त्या बाळ आहे देवेंद्र भाऊ गावंडे आहेत खूपच हास्य आणि गानमेळे. देवेंद्र भाऊचं आयुष्य म्हणजे एक कष्टाने भरलेलं रहस्य आहे. त्यांच्याबद्दल किती बोलावं. देवेंद्र भाऊंची आशा त्यांना कधीच नसते कुठलीच अपेक्षा. त्यांच्या सुरात मिसळून सूर त्यांच्या सुरात मिसळून सूर आपण कधीच राहणार नाही त्यांच्यापासून दूर. खरंच आपण कधीच राहणार नाही त्यांच्यापासून दूर. नावच आहे त्यांचं देवा नावच आहे त्यांचं देवा निस्वार्थपणे ते करतात जनतेची सेवा निस्वार्थपणे करतात ते जनतेची सेवा. खूप छान. ते जनतेची तर सेवा करणार गायक आहेत कवी आहेत सगळेच म्हणजे त्यांच्या अंगामध्ये खूप काही अशा कला आहेत बरं का. त्या कलेंवर ते काय बोलण्याला शब्दच अपुरे आहेत. तसेच या सगळ्या गोष्टीवरती मात करून त्या पुढे चालत आहेत. एक प्रकर्षाने एक गोष्ट मला कविता ताईच्या संदर्भामध्ये बोलायची आहे. आतापर्यंत 4 ते 5 वेळा या आपल्या स्टेजवरती आल्या आणि आल्याच्या नंतर त्यांनी एक शब्द हमेशा म्हटला प्रेमात तुझ्या पुढे.
आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे तुझ्या प्रेमापोटी. आज त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आज म्हटलं की तुझ्या प्रेमापोटी. अर्थात त्यांचं प्रेम हे गावंडे भावाची खूप आहे हे लक्षात आलं. म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं, तुझं हसणं हवं आहे, तुझं हसणं हवं आहे, तुझं रुसणं पण मला हवं आहे. तू नाहीस जवळ तरी तू माझं असणं हवं आहे, तू नाहीस जवळ तरी तुझं मला असणं हवं आहे. मला आणखीन एक शेर म्हणावंसं वाटतो. हे 4 लाईन पंक्ति हाँ हाँ, ये मैं जानबूझ के बोला कि आपको याद है कि नहीं, कि वो जो पंक्तियां हैं वो पंक्तियां इस तरह की है की असाच बसत गेला तुम्ही कितीतरी मनात, असाच बसत गेला तुम्ही कितीतरी मनात, असाच छेडत गेला तुम्ही मुखावरील सुरात, असाच बसत गेला तुम्ही कितीतरी मनात, असाच छेडत गेला तुम्ही मुखावरील सुरात, कधी उतरलात तुम्ही कुणाच्या कवितेत, असाच उतरलात तुम्ही कुणाच्या कवितेत, कधी कधी बांधल्या गेलात कुणाच्या पायातील घुंगरात, कुणाच्या पायातील घुंगरात. धन्यवाद. कुणाच्या पायातील घुंगरात, कुणाच्या पायातील घुंगरात. घुंगरू तर असतात बरं का, घुंगरू असलं की प्रेम असतं, प्रेम असलं की सगळंच काही असतं. म्हणूनच मी पण म्हणते, प्रेम भी तू, दोस्त भी तू, एक भी तू, हजार भी तू, गुस्सा भी तू, माफी भी तू, जिंदगी के सफर में काफी भी तू, जिंदगी के सफर में काफी भी तू. तसंच पुढील कविवर्या मनीषा सापकार यांना मी विनंती करते, त्यांनी आपली कविता सादर करावी. हॅलो हॅलो. सरांना माझ्याकडनं आणि आपल्या सर्व आणू आणि जानू आपल्या सर्व उपस्थित बसल्या आपल्या सर्वांना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देते. आणि मला एक रमाई साजरी करायची आहे. मी आपल्यासोबत रमाई साजरी करते. सोन्या मोत्याची गडी बांधू कुणी, सोन्या मोत्याची गडी बांधू कुणी, सुखानं राहू दे माझं काळ मणी, सुखानं राहू दे माझं काळ मणी, सुखानं राहू दे माझं काळ मणी, सोन्या मोत्याची माळ गडी बांधू कुणी, सोन्या मोत्याची माळ गडी बांधू कुणी, सुखानं राहू दे माझं
सुखाण राहू दे माझं काळ मनी, सोन्या मोत्याची मारगडी बांधून कुणी, सुखाण राहू दे माझं काळ मनी. वा वा, खूप छान ताई. खरंच माता रमाईने इतका त्याग केला आणि बाबासाहेबांना त्यांनी परदेशी शिकायला पाठवलं. इतकं कष्टाने दिवस काढलं. अक्षरशः साडी जरी फाटकी असली तरी त्या साडीला ठिगळं लावून ते जोडून ते नेसत होत्या आणि गळ्यात हिरे मोत्यांचे सोन्याचे काही हार दागिने नव्हते, तर काळा मनी छे माझे धनी असं समजून काळ्या मण्यांवरती त्यांनी आपलं जीवन नेतृत्व केलं आणि बाबासाहेबांना परदेशी शिकवण्यासाठी खूप काही कष्ट केलं बरं का. अशा या मातेला खरंच खूप खूप अभिवादन. मला मनीषाताईबद्दल जे वाटतं ते विचारून सांगतो की त्यांच्या कविता जर तुम्ही ऐकत नाही असं म्हणजे एकदम हृदयाला हेलकावून जातं. समजा हृदय एकदम म्हणजे असं पळून निघतो आणि त्यांची प्रत्येक कविता मी ऐकतो ना तर अतिशय सुंदर असं वाटतं. आणि त्या ज्या काही आपल्या ज्यात गातात, देशामध्ये गातात किंवा त्या अशा ज्या बोलतात ना, त्या असं वाटतं रिअली म्हणजे त्यांची ती परिस्थिती आहे असं ते आपल्याला जाणीव करून देतात. तर त्यांच्याबद्दल 4 शब्द तुम्हाला सांगतो की खूप काही सांगून जातं वेगळं पण तुझं, खूप काही सांगून जातं वेगळं पण तुझं, एका वस्त्रात गुंडाळलेलं साधं पण तुझं. खूप काही सांगून जातं वेगळं पण तुझं, एका वस्त्रात गुंडाळलेलं साधं पण तुझं. नको विश्वास ठेवू तू कुणाच्याही म्हणण्यावर, नको विश्वास ठेवू तू कुणाच्याही म्हणण्यावर, पण संसार सारा खुश आहे फक्त तुझ्या जन्मावर, पण संसार सारा खुश आहे फक्त तुझ्या जन्मावर. धन्यवाद. बरोबर आहे. एक स्त्री म्हणते की स्त्रीची शक्ती कशी असते. कोणतंही दुःख आलं तर ती स्त्री आपलं दुःख वाटेला आलं तरी त्याला मात करून पुढे जगते. तसेच पुढील कविवर्य निलेश वाघ यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आज या ठिकाणी बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या न्यूज चॅनलचे आदरणीय यशवंत गायकवाड साहेबांना जय भीम करतो आणि त्यांनी मला या ठिकाणी एक संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आदरणीय देवेंद्रजी गावंडे सर यांना सुद्धा मी शुभेच्छा देऊन गीताला सुरुवात करतो. एक आदर्श गीत आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. ज्योतिबानी सावित्रीबाई, गाडगे बाबा अहिल्याबाई. ज्योतिबानी सावित्रीबाई, गाडगे बाबा अहिल्याबाई, शाहूराजे शिवाजीराजे, शिवाजीराजे शाहूराजे यांच्या मार्गाने जाऊया, यांच्या मार्गाने जाऊया. आज या महापुरुषांचा, साऱ्या महापुरुषांचा चला आदर्श घेऊया, साऱ्या महापुरुषांचा चला आदर्श घेऊया. शिवाजीचा तोल कधी ना गेला, स्त्री जातीचा सन्मान केला. शिवाजीचा तोल कधी ना गेला, स्त्री जातीचा सन्मान केला. ज्या वेळेला कल्याणच्या सुभेदारांची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांनी हो तर त्यावेळेला खूप सुंदर सून होती. त्यांनी महाराजांसाठी एक नजराणा म्हणून महाराजांसमोर आणले होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शब्द उद्गारले होते, अशीच आमची आई असती, अशीच आमची आई असती, वदले छत्रपती, अशीच आमची आई असती, सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती. आणि म्हणून म्हणायचं आहे, शिवाजीचा तोल कधीही ना गेला, स्त्री जातीचा सन्मान केला. छत्रपतीच्या दृष्टीने सगळे,
छत्रपतीच्या दृष्टीने सगळे स्त्री जातीला पाहूया, स्त्री जातीला पाहूया, साऱ्या महापुरुषांचा चला आदर्श घेऊया, आज या महापुरुषांचा चला आदर्श घेऊया. शाहूने बहुजन उद्धाराया आरक्षणाचा घातला पाया, शाहूने बहुजन उद्धाराया आरक्षणाचा घातला पाया. बहुजनांनो त्या उपकाराची, बहुजनांनो त्या उपकाराची सारे जाणीव ठेवूया, सारे जाणीव ठेवूया, साऱ्या महापुरुषांचा चला आदर्श घेऊया, आज या महापुरुषांचा चला आदर्श घेऊया. शेवट सादर करीत आहे. समानतेचे सत्कार्य केले गाडगे बाबा अमर जाहले, समानतेचे सत्कार्य केले गाडगे बाबा अमर जाहले. स्वच्छतेच्या अभियानाचे, स्वच्छतेच्या अभियानाचे सारे पायीक होऊया, सारे पायीक होऊया, साऱ्या महापुरुषांचा चला आदर्श घेऊया, साऱ्या महापुरुषांचा चला आदर्श घेऊया, साऱ्या महापुरुषांचा चला आदर्श घेऊया. जय हिंद. वा वा, खूप छान. खरंच असे थोर पुरुष होऊन गेले, त्या पुरुषांना खरंच त्यांना कोटी कोटी अभिवादन करून देवेंद्र गावंडे सर यांना मी विनंती करते त्यांनी आपली कविता सादर करावी. हास्य कविता ठेवा म्हणजे आमचे भाऊ देवा, आमचे भाऊ देवेंद्र म्हणजे सिनेमाचे हिरो धर्मेंद्र. त्यांचा स्वभाव असून थोडा फडका, पण अरे ते खूपच कवितांचा विचार करतात पडका. देवेंद्र भाऊ नेहमीच इतरांच्या मदतीला असतात धावून. सारे आपण हसून हसून जाऊ, सारे आपण हसून हसून जाऊ, बहुजन सैनिक महाराष्ट्र आयोजित तुझ्या प्रेमापोटी कार्यक्रमाला आपण सारे हजर राहू, आपण सारे हजर राहू. खूप छान. ते थोडे जरा आहेत खादाड. वा वा. आज आपण त्यांचा बर्थडे साजरा करतोय का, आज पार्टी आपण त्यांची मिळायची आहे. ते थोडे जरा आहेत खादाड, पण त्यांना आहे उत्तम स्वयंपाकाची वेळ. वा आणि त्यांना मूड असला की चहा पितात फारच गोड गोड. वा वा वा. त्यांना दिवाळीच्या फराळाची इतकी आवड आहे आणि ओढ इतकी की अख्खं ताट ते फस्त करतात पुढं. त्यांचं नाव देवा, किती करावा त्यांचा हेवा. वा वा. मी कविता तळेकर त्यांची लाडकी बहीण तिखट गोड कवितांची भेट देऊन नेहमीच हजर राहील. सुखी राहू दे देवा भाऊला, आयुष्य सुखी गाऊ जीवनाला. देवेंद्र भाऊ आपण सारे साथ साथ गाऊ, सुख दुःख एकमेकांच्या पाठीशी उभे राहू, सुख दुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहू. असे आमचे लाडके देवेंद्र भाऊ गावंडेकर. तुम्हाला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. हे करत असताना पुन्हा मला एका प्रेमाची आठवण येते आणि म्हणून कविताताईंनी त्यांच्या भावाविषयी काही शब्द बोलल्या. मला माझ्या प्रेमाविषयी बोलावंसं वाटतं, म्हणून मी म्हणतो, मलाही वाटतं तुझ्या स्वप्नात रमून जावं सखे, मलाही वाटतं तुझ्या स्वप्नात रमून जावं. चांद चांदणी आकाश तारे यांच्याशी तुझ्या समावेत खेळावं. मद धुंद होऊनी तुझ्या काळात, मद सखे सखे मद धुंद होऊनी काळाच्या बागेत येशील का. कमीत कमी माझ्या स्वप्नात तरी एकदा माझी राणी होशील का, एकदा माझी राणी होशील का. नाही
सर्वांनी म्हणावंशी वाटते की नको देऊस आठवणी मला त्या क्षणाच्या, नको देऊस आठवणी मला त्या क्षणाच्या, लिंगणात होतो आपण त्यावेळी एकमेकांच्या, की नको देऊस आठवणी मला त्या क्षणाच्या, आणि गणात होतो आपण त्यावेळी एकमेकांच्या, नको वाटत होता दुरावा मग त्यावेळेचा, नको वाटत होता दुरावा मग त्या वेळेचा, आठवतात ते क्षण येतो डोळ्यात पूर आसवांचा, आठवतात ते क्षण येतो पूर आसवांचा. धन्यवाद. इसलिए मैं कहता हूँ, जिंदगी में अगर प्यार करना भी है, जिंदगी में अगर प्यार करना भी है, तो प्यार देना भी है, प्यार लेना भी है, प्यार देना भी है, तो प्यार लेना भी है. गिले शिकवे तो जिंदगी में चलते रहेंगे, गिले शिकवे तो जिंदगी में चलते रहेंगे, मोहब्बत को कभी ठुकराना नहीं, जिंदगी में अगर मोहब्बत की है, जिंदगी में अगर मोहब्बत की है, ठुकराना नहीं, दगा देना नहीं, ठुकराना नहीं, दगा देना नहीं. सही बात है, सही बात है, ठुकराना नहीं, दगा देना नहीं. इसलिए मुझे भी ये कहना है, सच्चे प्यार की एक ही पहचान होती है, सच्चे प्यार की एक ही पहचान होती है. लड़ते हैं झगड़ते हैं, लड़ते हैं झगड़ते हैं, फिर भी एक दूसरे की जान होते हैं, फिर भी एक दूसरे की जान होते, जैसे आप और मैं. तसंच पुढील कविवर्य देवेंद्र गावंडे सर, आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आणि त्यांनी आपली कविता सादर करावी. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. या विश्वामध्ये समतेचे बीज ज्या ज्या थोरपुरुषांनी, संतांनी, महामातांनी पेरली, त्या सर्व संत पुरुषांना, महामानवांना, महामातांना मी सर्वात प्रथम अभिवादन करतो. तसेच बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह चॅनलमध्ये या चॅनल अंतर्गत तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये आपण मला बोलावलं, त्याबद्दल आदरणीय गायकवाड सर, तसेच बिराजदारताई, मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे. तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त स्पेशल एपिसोड घेतला. तसेच आजच्या या कार्यक्रमाला तुझ्या प्रेमापोटी आणि खरंच माझ्या प्रेमापोटी लांबून लांबून कवी, कवयित्री, भगिनी आलेल्या आहेत. अगदी पावसात भिजत आलेल्या आहेत माझ्या वाढदिवसासाठी. आभारी आहे, खरंच मी आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. आणि एक मी माझं स्वरचित आपण सर्वांनी माझ्यावर कविता पण लिहिल्या, टाकले साहेब आणि कविताताई मी आपला खूप खूप आभार आहे. आता मी माझी कविता एक सादर करतो. माझी कविता आहे तथागताची वाणी. एक बुद्धगीत कविता सादर करत आहे, बुद्धगीत आहे. प्रेम त्यावी प्रेम मुक्या जीवा, प्रेम त्यावे प्रेम
दयाचे धनी अखिल जगाला संदेश देते तथागताची वारी ओ प्रेम द्यावे प्रेम मुक्या जीवा होऊन दयाचे धनी माया ममतेने सदा वागावे क्रूर हिंसेला सदा टाळावे माया ममतेने सदा वागावे क्रूर हिंसेला सदा टाळावे गाई म्हैस बैल बकरी नित्य पाजावे पाणी प्रेम द्यावे प्रेम मुक्या जीवा होऊन दयाचे धनी मुक्या जीवाना नित्य जपावे निगानवे संगोपन करावे मुक्या जीवाना नित्य जपावे निगानवे संगोपन करावे किडा मुंगी कुत्रा मांजर भावी तयाची धनी ओ प्रेम द्यावे प्रेम मुक्या जीवा होऊन दयाचे धनी करुणेची गीता दाखले मानवाशी पोपट बोलले करुणेची गीता दाखले मानवाशी पोपट बोलले गावंडी हा सदाच गातो पानात पाता वेरमणी प्रेम द्यावे प्रेम मुक्या जीवा होऊन दयाचे धनी अखिल जगाला संदेश देते तथागताची वाणी ओ प्रेम द्यावे प्रेम मुक्या जीवा होऊन दयाचे धनी वा खरंच प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेम माणूस कोण कुणावर करत नाही निसर्गावर प्रेम करतं प्राण्यावरती करतं माणसावरती करतं सजीवावरती निर्जीवावरती प्रत्येकावरती प्रेम करतं देवसर्जन खरंच मुख्य प्राण्यावर आणि आपल्या सर्वांवर खूपच प्रेम आहे जसे ते प्रत्येक गोष्टीवर प्रेम करतात तसं आपणही प्रेम करायला शिकलं पाहिजे त्यांच्या विचाराने आपण खूपच आपल्याला त्याचे विचार प्रामाणिक वाटतात कारण का तर ते काहीतरी आपल्याला संदेश देऊन जातात आपण काहीतरी उगाच करायचं म्हणून करायचं नाही हा कार्यक्रम कशासाठी आहे आपण ह्या कार्यक्रमामध्ये काय सादर करणार आहोत तर आज त्याच्यासाठी आपण हास्याच्या कविता थोड्या सादर करणार आहोत आणि भरपूर आनंद घेणार आहोत आपल्या लाडक्या कवींसाठी देवेंद्र भाऊंसाठी कुठेही जाऊ नका पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह